नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक. बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेकडे विरोधकांचं बोट. एफआयआरमध्ये बावनकुळेंच्या मुलाचं नाव नसल्यानं विरोधक आक्रमक. माझ्या मुलाच्या नावे ती गाडी. सीसीटीव्ही तपासून संपूर्ण चौकशी करून पोलिसांनी आरोपींवर योग्य ती कारवाई करावी. न्याय सगळ्यांना समान असेल. अंधारींच्या आरोपानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. वर्षा बंगल्यावरील योजनांच्या देखाव्यातून अजितदादांचा फोटो गायब. गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा. शिंदेंसोबत फक्त शिवसेना नेते आणि फडणवीसांचा फोटो. निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. जागा वाटपाबाबतचं चित्र स्पष्ट झालं नसल्याचं हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य. पक्षानं संधी दिल्यास विधानसभा लढणार. अजय बोरसे यांचं सूचक विधान. तर भाजपच्या देवयानी फरांदे नाशिकमध्येच्या 2 टर्म आमदार असताना शिंदे गट दावा करण्याची शक्यता. अजितदादा गटाच्या विदर्भातील 10 जिल्हाध्यक्षांची तातडीची बैठक. अजित पवारांवर नाराज नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट. तर मंत्री आणि त्यांच्या पीएवर नाराजी असल्याच्या भावना व्यक्त. राष्ट्रवादीची ताकद आहे त्या जागा मागणार. पुसदची जागा आमची हक्काची. माहितीकडे मागणी करणार. अमोल मिटकरी यांचं विधान. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकींनी बीडमध्ये घेतली जरांगेंची भेट. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन जरांगेंचं स्वागत. तिसऱ्या आघाडीबाबत काही पक्षांशी चर्चा झाली. मात्र जरांगेंसोबत जाणाऱ्या पक्षांसोबत आम्ही जाऊ शकत नाही. राज्यामधल्या तिसऱ्या आघाडीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. आंबेडकरांनी विरोधी भूमिका का घेतली माहिती नाही. मला जेवढा सन्मान करायचा तेवढा मी केला. शेवटी काही झालं तरी बाबासाहेबांचे ते वंशज आहेत. मनोज जरांगेंची प्रकाश आंबेडकरांवर प्रतिक्रिया. कृषी मंत्री बीडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न. त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही. कृषी मंत्र्यांना हे शोभतं का? तिसऱ्या आघाडीनं नुकसान पाहणी दौरा केल्यानंतर संभाजीराजेंची मुंडेंवर टीका. जखम भरलेली नाही, खूप खोलवर आहे. लोकसभेमधील पराभवावरून बीडमधल्या अल्पसंख्याक मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत. काही लोकांनी देवेंद्र फडणवीसांचा गैरफायदा घेऊन विश्वासघात केला. हसन मुश्रीफांची समर्जित गाडगेंवर नाव न घेता टीका. तसंच भावनेच्या भरामध्ये न जाण्याचं देखील मतदारांना आवाहन. विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय. युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये आज स्वाभिमान यात्रा. तर जय पवारही आजच गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार. बारामतीमध्ये जय पवारांकडून गणेश मंडळांना पायी चालत भेटी. जय पवार बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा असतानाच झाले सक्रिय. साईबाबांच्या दर्शनानं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात. 15 सप्टेंबरला ठाकरेंचा शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा. पेन्शन योजनेसंदर्भातील आंदोलन ठिकाणी उपस्थित राहणार. माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः ठाण्यामधल्या 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार. आठवड्याभरात 1 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा संकल्प. लाडक्या बहिणीचे पैसे कापल्यास बँकांवर फौजदारी कारवाई करणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. तर अमित शहानी योजनेविषयी समाधान व्यक्त केल्याचीही शिंदेंची माहिती. धुळ्यामध्ये आज पीडीएफ योजनेचा शुभारंभ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 10 वाजता शुभारंभ होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुणे दौरा. कोंढवा हडपसर भागामध्ये पाहणी दौरा करणार. एमआयएमकडून विधानसभेसाठी 5 उमेदवारांची घोषणा. छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील विधानसभा लढणार. अर्थ खात्याकडे फाईल पाठवली. 3 ते 4 वेळा परत आली. अजित पवारांवर टीका केली अशी चर्चा चुकीची. अर्थ खातं नालायक या विधानावर गुलाबराव पाटलांचं स्पष्टीकरण. आरक्षण नाही दिलं तर 113 आमदार घरी बसवणार. मराठे फडणवीसांना लोळवल्याशिवाय राहणार नाहीत. जरांगेंचा पुन्हा इशारा. बघून घेणार, ठोकणार, मारणार अशी भाषा जरांगे वापरतात. संविधानाची परंपरा असताना मग जरांगेंची अशी भाषा कशी? फडणवीसांना लोळवण्याच्या इशाऱ्यावरून राजेंद्र राऊतांचा पलटवार. रोहित पवार जरांगेंचं आंदोलन हाताळत आहेत. आमदार राजेंद्र राऊतांचा गंभीर आरोप. तर 23 तारखेला मी माझी भूमिका मांडणार. जरांगे पाटलांना राजेंद्र राऊत यांचा इशारा. सोलापुरात अपहरण करून मराठा तरुणाला मारहाण झाल्याची माहिती. तसं झालं असेल तर हिशोब होणार. जरांगेंचं नाव न घेता राजेंद्र राऊतांना इशारा. जरांगेंना मवियानं सुपारी दिली आहे का? पवारांच्या सोपल यांच्यासोबतच्या भेटीनंतर पेटवापेटवी. राजेंद्र राऊतांचा सवाल. तर राज्यामध्ये मणिपूरसारखी स्थिती निर्माण होण्याची भीती. राजेंद्र राऊतांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची शासनाकडून काळजी. राजेंद्र राऊतांनी काय पत्र दिलं माहिती नाही. मात्र जातीय सलोखा बिघडणार नाही. शंभूराज देसाई यांचं विधान.
धुळ्यामध्ये शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट. सण उत्सवामध्ये विषारी भाषणं करून समाजामध्ये तीळ निर्माण करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली. बाजार समितीमध्ये येणाऱ्या कांद्याला सध्या 1400 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंतचा दर. मात्र शेतकऱ्यांकडील कांदा संपल्यानंतर दर वाढल्यानं नाराजी. 22 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठ सिनेटच्या 10 जागांसाठी निवडणुकीसाठी मतदान केंद्रांना असणार पोलिसांच्या सुरक्षेचं कडक. ठाकरे गट, अभाविप, छात्र भारती, बहुजन आघाडीसह एकूण 28 उमेदवार रिंगणात. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचं नाव द्या. नाना शंकरशेठ यांच्या कुटुंबियांची सरकारकडे मागणी. मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना शंकरशेठ यांची ओळख. कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू केल्यापासून निर्यात निम्म्यापेक्षा कमी. एप्रिल ते जून महिन्यामध्ये देशातून 1,62,756 टन कांद्याची निर्यात. केंद्र सरकार 90 दिवसामध्ये 13 लाख टन सोयाबीन हमीभावानं खरेदी करणार. नाफेड आणि SCCFच्या केंद्रांवर सोयाबीन खरेदी होणार. भिवंडीमधल्या चांदमल करवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं साकारला उसापासून बनवलेला गणपती. कला दिग्दर्शक असलेल्या प्रमोद भोईर यांनी साकारली गणेश सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. अंबरनाथच्या घाडगेनगर परिसरामध्ये जय हिंद मंडळातर्फे तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती. मागील 44 वर्षांपासून साजरा होतोय गणेशोत्सव.